हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 57 राजयोगी. श्री समर्थ रामदास स्वामींच्या काळी एक मोठे योगी होऊन गेले. त्यांना सर्वजण राजयोगी असेच म्हणत असत. ते सदा सर्वदा एखादी कळी नुकतीच फुलावी तसे ताजे टवटवीत हसतमुख असत. त्यांना कसलीही चिंता कशी ती माहीत नव्हती. त्यांचे जीवन अगदी सहज सुंदर असे होते. त्यांना लागणाऱ्या गोष्टी त्यांना कष्ट न पडता सहजच उपलब्ध होत असत. एकदा ते असेच यात्रा करत एका मैदानातून जात होते. भर दुपारची वेळ होती. ते मैदान मोकळे होते. त्यावर एकही झाड नव्हते. सावलीचा टिपूसही नव्हता. त्यामुळे स्वाभाविकच राजयोगींना तहान लागली होती. भुकेचीही वेळ झाली होती. तरीसुद्धा राजयोगी त्या भर उन्हातून मोठ्या दिमाखात चालत होते. अन्न पाणी मिळेल की नाही ह्याची त्यांना जरासुद्धा चिंता काळजी नव्हती. इतक्यात स्वतः श्री समर्थ समोरून आले. राजयोगींना पाहून श्री समर्थांना मोठा आनंद झाला. श्री समर्थांनी पाहिले तर राजयोगी तहानेने व्याकुळ झालेले आहेत. डोक्यावर ऊन रणरणते आहे. भूकही लागायची वेळ झालेली आहे. श्री समर्थांनी त्यांना आपल्या कमंडलूमधून पाणी दिले. ते त्यांना म्हणाले, येथे तर सावलीही नाही, परंतु तुम्ही जरा थांबा. मी आजूबाजूला कुठे गाव आहे का ते पाहतो. काही भिक्षा मिळाली तर घेऊन येतो. असे म्हणून श्री समर्थ तेथून भिक्षा शोधनार्थ निघून गेले खरे, परंतु कोठेही जवळपास गाव नव्हते. त्यामुळे श्री समर्थांना भिक्षा मिळाली नाही. श्री समर्थ मनात म्हणाले की आज तर या राजयोग्याची परीक्षाच आहे. श्री समर्थ माघारी फिरले. श्री समर्थ मैदानात येऊन पोचले. ते आता राजयोगींना सांगणार होते की आजूबाजूला गाव नसल्यामुळे भिक्षा मिळाली नाही. इतक्यात पाहतात तो दूरवर धुळीचे लोट उडू लागले. पाठोपाठ घोड्यांच्या टापांचा आवाज येऊ लागला. क्षणार्धात तेथे दस्तूरखुद्द छत्रपती श्री शिवाजी महाराज सैन्यासह येऊन दाखल झाले. महाराजांनी राजयोगांना पाहिले. ते घोड्यावरून पाय उतार झाले. ते राजयोगींच्या पाया पडले. येथे सत्संग घडणार असे पाहिल्यावर त्यांनी लगेच सरदारांना हुकूम दिला की आज येथेच छावणी घालावी. मग काय, लगेच राहुट्या उभ्या राहू लागल्या. पाकसिद्धी सुरू झाली. इतक्यात श्री समर्थही तेथे आले. मग काय, महाराजांचा आनंद गगनात मावेनासा झाला. महाराज श्री समर्थांच्या पाया पडले. महाराजांना आशीर्वाद देताना श्री समर्थ राजयोगींकडे पाहत मनात म्हणत होते, हा खरेच राजयोगी आहे. हरि ओम.